संत रामपालजी महाराज एक असे महान संत आहेत ज्यांनी आपली सद्भक्ती, तत्वज्ञान, करुणा आणि सेवेच्या बळावर समाजात नवीन आदर्श प्रस्थापित केला आहे. संत रामपालजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सर्व आश्रमांमध्ये समाज कल्याणाच्या अद्भुत कार्यांमुळे समाजाला सोनेरी भविष्याची एक नवीन आशा दिसत आहे. संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेतल्यानंतर लाखो लोकांचे असाध्य आजार जसे की कॅन्सर, एड्स इत्यादी ठीक झाले आहेत. संतजी यांच्या ज्ञानाने प्रेरित होऊन त्यांच्या अनुयायांनी लाखो युनिट्स रक्तदान केले आहे. संतजी यांनी लाखो बहिणी मुलींचे हुंडामुक्त विवाह करवले आहेत. संतजी यांनी लाखो लोकांचे नशा सोडवली, करोडो उद्ध्वस्त परिवार पुनर्वसित केले. संतजी यांच्या आश्रमांमध्ये समागमादरम्यान निशुल्क नेत्रचिकित्सा, दंतचिकित्सा प्रदान केली जाते. संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे वेळोवेळी पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाते. संतजी यांनी गरजवंतांना तात्काळ मदत मिळण्यासाठी ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली. संतजी आपल्या अनुयायांना देहदान करण्यासाठी प्रेरित करतात, ज्यामुळे मानवतेची सेवा आणि चिकित्सा क्षेत्रामध्ये सुधारणा होऊ शकेल. संत रामपालजी महाराज यांच्या सर्व आश्रमांमध्ये दररोज निशुल्क भंडारा आयोजित केला जातो, जेथे प्रत्येक वेळी प्रत्येक जात आणि प्रत्येक धर्माचे लोक सोबत बसून भोजन करतात. संत रामपालजी महाराज यांच्या आश्रमांमध्ये हजारो वयोवृद्धांना सन्मान आणि प्रेमाने जीवन जगण्याची संधी मिळते. त्यांच्या खाण्याची, राहण्याची आणि आरोग्याची पूर्ण जबाबदारी संत रामपालजी महाराज उचलतात. अनाथ मुलांसाठी संत रामपालजी महाराज यांचे सर्व आश्रम कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाहीत. शिक्षण, संस्कार आणि भविष्यासाठी एक उत्तम संधी प्रदान केली जाते. मग भलेही पूर असो, भूकंप किंवा महामारी, संत रामपालजी महाराज आणि त्यांचे अनुयायी नेहमीच गरजवंतांसाठी सर्वात पुढे उभे राहतात. कोविड महामारी दरम्यान संत रामपालजी महाराज यांच्या आश्रमांमधून करोडो लोकांना भोजन, औषधे आणि जीवनावश्यक सामग्री उपलब्ध करून दिली गेली. मग भले गरिबाची मदत असो किंवा कोणा शोषित वा पीडित वर्गाच्या हक्काची आणि सन्मानाची लढाई, संत रामपालजी महाराज यांनी नेहमीच त्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला आहे. त्यांना सुयोग्य न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली आहे. समाजात आध्यात्मिक आणि सामाजिक मूल्यांच्या संदर्भात जागरूकता आणण्यासाठी संत रामपालजी महाराज पावलोपावली मानवतेचे सच्चे सेवक सिद्ध झाले आहेत. संत रामपालजी महाराज यांचे जीवन आपल्याला शिकवण देते की सच्ची सेवा तीच आहे जी निस्वार्थ भावाने केली जाते. चला आपण देखील या महान सेवेच्या कार्यामध्ये या महान संतासोबत जुडूया आणि संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेऊन आपले जीवन धन्य करवून घेऊया. हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. नमस्कार प्रेक्षक हो, जीवनात कधी कधी असे प्रसंग येतात जे आपल्याला अंतर्बाह्य हादरवून सोडतात. आपल्याला वाटतं आपण जे काही करतोय ते योग्यच आहे, पण तरीही दुःख, संकट आणि अशांती पिच्छा सोडत नाही. आज आपल्या समोर आहेत अमोल काशीनाथराव वाकोडे, मुखेड, जिल्हा नांदेड, महाराष्ट्र.
ज्यांनी आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर विविध भक्तिमार्ग अवलंबले, पण समाधान काही मिळालं नाही. त्यांचा परिवार चंद्रपूरच्या देवीची भक्ती करत होता. आई आजींच्या पिढ्यांपासून देवीची आराधना केली होती. त्यानंतर ते साईबाबांचे भक्त झाले. गुरुवारी उपवास करायचे, शिर्डीला जाऊन नतमस्तक व्हायचे. एवढंच नाही तर पुढे संत फुलाजी बाबांकडून गुरुदीक्षा घेतली. पण एवढ्या भक्ती उपासना करूनही त्यांच्या जीवनातील समस्या सुटल्या नाहीत. मग एक दिवस आयुष्याने त्यांची अशी परीक्षा घेतली जिथे त्यांच्याकडून कोणताच पर्याय उरला नव्हता. त्यांचा 4 महिन्यांचा चिमुकला मुलगा गंभीर आजारी पडला. डॉक्टरांनी सांगितलं उपचारासाठी खूप पैसा लागेल, पण मुलाच्या जीवाचा प्रश्न. अखेर एका संधीने त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. संत रामपालजी महाराजांचं ज्ञानगंगा पुस्तक त्यांच्या पत्नीच्या हाती पडलं आणि ते वाचल्यानंतर त्यांच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. काहीतरी वेगळं, काहीतरी सत्य यामध्ये आहे असं त्यांना जाणवलं. शेवटी त्यांनी 16 सप्टेंबर 2018 रोजी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा घेतली आणि त्याच क्षणापासून त्यांच्या जीवनाचा प्रवास बदलला. मुलाचा आजार अचानक पूर्ण बरा झाला. भीषण अपघात, मृत्यू समोर उभा असूनही कसलीही इजा नाही. नोकरी जी राजकारणामुळे गेली होती ती अनपेक्षितरित्या परत मिळाली. व्यसन जे कित्येक वर्षे सुटत नव्हतं ते एका क्षणात कायमचं नाहीसं झालं. ही फक्त योगायोगांची मालिकाच होती की संत रामपालजी महाराजांचं खरं ज्ञान यामागे कार्यरत होतं? त्यांच्या जीवनातील हे अद्भुत बदल आणि अनुभव आज आपण त्यांच्याच शब्दात ऐकणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? अमोल काशीनाथराव वाकोडे, आपण कुठून आलात? मुखेड, जिल्हा नांदेड, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? ग्रामपंचायतला ग्रामरोजगार सेवक म्हणून काम करतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 16/9/2018ला. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात? परंपरागत आम्ही चंद्रपूरची देवी आहे, देवीचे आराधना आमची आजीबाई करायच्या. त्या अनुषंगानं आम्ही आमचा परिवार पूर्ण त्या भक्तीमध्ये जुडलो होतो. त्यानंतर मी साईबाबांची भक्ती करत होतो, गुरुवारचा उपवास करत होतो. गुरुवारच्या उपवासाच्या नंतर मी संत फुलाजी बाबांच्याकडे गुरुदीक्षा घेतली होती. त्यानंतर मी 16/9/2018ला रामपालजी महाराजांकडं गुरुदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत फुलाजी बाबांची आपण साधना केली, त्याचप्रमाणे साईबाबांचे आपण भक्त होतात, तर मग आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात का आलात? माझा मुलगा 4 महिन्याचा होता. त्याचा 2018चा एप्रिलचा जन्म आहे. तो आजारी होता आणि त्याची हालचाल कसल्याच प्रकारची नव्हती. त्यावेळेला आम्ही डॉक्टरांच्याकडं त्याला दवाखान्यात ॲडमिट केल्याच्या नंतर डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की याला बराच पैसा खर्च होणार आहे आणि हा आजारी आहे. मग त्यांनी मला सांगितलं की बाबा तुम्ही काय व्यवसाय वगैरे करता? मग त्या मुलाच्या आजाराच्यासाठी आम्हाला कुठलाच पर्याय नव्हता. त्यावेळेला आम्ही संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपला जो मुलगा आहे तो आजारी होता आणि त्या आजारास्तव आपण संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेत आलात. तर मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज ही व्यक्ती कोण आहे किंवा त्यांचं ज्ञान काय आहे, हे आपल्यापर्यंत कसं पोहोचलं? मी 2013ला पुण्याला कामाला असताना आमच्या शेजारील घरून आमच्या पत्नीला ज्ञानगंगा हे रामपालजी महाराजाचं पुस्तक मिळालं. त्या पुस्तकाचं वाचन आमच्या पत्नीने करून मला वाचायला सांगितलं. त्यावेळेला आम्ही या भक्तीमध्ये जोडलो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज लिखित ज्ञानगंगा या पुस्तकाचं अध्ययन आपण सर्वप्रथम केलं होतं आणि त्या अनुषंगाने आपण संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत आला आहात. तर मला हे विचारायचं आहे की या सतसाधनेत आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? प्रथमतः माझा मुलगा आजारी असताना चालत बोलत नव्हता. आम्ही गुरुदीक्षा घेतल्याच्या नंतर आमच्या मुलाचा आजार पूर्णपणे बरा झाला. माझा स्वतःचा अपघात झाला होता. 100च्या जवळपास माझी गाडी ॲक्सिडेंटमध्ये मोटरसायकल पुढच्या इंडिका कारला धडकली असतानासुद्धा मला कसल्याच प्रकारची दुखापत किंवा परमात्माच्या दयेनं जखम झाली नाही. संत रामपालजी महाराजाच्या कृपेने त्या अपघातातून मी बचावलो. या व्यतिरिक्त आणखीन काही लाभ प्राप्त झाला का? आमची परिस्थिती आर्थिक बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बिकट असायची. ज्यावेळेला मी या रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली तेव्हापासून माझी आर्थिक परिस्थिती चांगली आहे. यानंतर मी 2018ला नामदीक्षा घेण्याच्या अगोदर 2017च्या काळामध्ये मी माझ्या पदावर ग्रामरोजगार सेवक म्हणून काम करत असताना मला
गावातल्या काही राजकीय द्वेषापोटाच्या अनुषंगाने मला माझ्या पदावरून कुठलीच कल्पना किंवा सूचना आदेश न देता कामावून कमी करण्यात आलं. मी गुरुदीक्षा घेतल्याच्यानंतर रामपालजी महाराजांकडे, संत रामपालजी महाराजांकडे विनंती केली, अर्जी लावली आणि त्यानंतर माझी संबंधित आमच्या ग्रामपंचायतच्या विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, ग्रामसेवक या सर्व लोकांच्या साक्षीनं माझी सुनावणी घेण्यात आली जिल्हा परिषदेकडे. जिल्हा परिषदेकडे सुनावणी घेतल्याच्या नंतर मला माझ्या कामावर रुजू करण्याचे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समिती विभागाला दिले. हा एक लाभ संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षा घेतल्याच्या नंतर मला झालेला आहे. सर, या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ प्राप्त झाला का? आज परिस्थितीमध्ये मी सततच पैशाच्या अनुषंगाने व्याकुळ राहत होतो आणि ह्यापूर्वी मला नामदीक्षा घेण्याच्या अगोदरसुद्धा दारूचं व्यसन खूप मोठ्या प्रमाणामध्ये जडलं होतं आणि ज्यावेळेला मी नामदीक्षा घेतली त्याच्यानंतरसुद्धा मला दारूचं व्यसन मुळापासून माझं कायमपणे त्यामधून मी मुक्त झालेलो आहे. हा एक मला लाभ नामदीक्षा घेतल्याच्या नंतर झालेला आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की यापूर्वी आपण व्यसन करत होतात आणि दारूची लत आपल्याला लागली होती, तर मला हे विचारायचं आहे की समाजामध्ये दारू पिणं हे एक अतिशय वाईट मानलं जातं आणि एखादा व्यक्ती जर घरामध्ये दारुडा असेल तर त्या घराचं जे भवितव्य आहे हे अगदी धोक्यात असतं आणि घरामध्ये क्लेश असतो, कलह असतो. तर प्रत्येक व्यक्ती त्या दारूपासून सुटण्यासाठी नाना तऱ्हेचे प्रयत्न करत असतो. तर आपणसुद्धा याआधी आपली जी दारू आहे ती सोडवण्यासाठी काय काय प्रयत्न केले होते? आम्ही सतत ज्या भक्तीमध्ये याच्या अगोदर होतो तिथं सगळ्या देवाधर्मांकडे आम्ही आराधना करायचो, विनंती करायचो, पण ह्यापासून आम्हाला काही मुक्तता होत नव्हती. संत रामपालजी महाराजांच्या सानिध्यात आल्याच्या नंतर मी ह्या सगळ्या प्रकारातून 100% मुक्त झालो. सर, या व्यतिरिक्त आणखीन काही चमत्कार किंवा काही लाभ आपल्याला प्राप्त झाला का? माझा जो मुलगा बोलत चालत नव्हता, ज्यावेळेला मी आपल्याला सांगितलेलं आहे की गुरुदीक्षा घेतल्याच्या नंतर रामपालजी महाराजांकडे आम्ही आश्रमाला जाऊन जेव्हा आलो त्यावेळेला परतीच्या प्रवासात असतानाच माझ्या मुलाची हालचाल चालू झाली आणि ज्या दिवशी प्रथमतः मी लातूरला जाऊन गुरुदीक्षा घेतली त्या दिवशी थंडीचे दिवस होते आणि जिथं आम्ही गुरुदीक्षा घेतली तिथून मला सांगण्यात आलं की थंडीचे दिवस आहेत, तुम्ही जाऊ नका. पण लातूरहून आमच्या तालुक्याला जाण्यासाठी रात्री 6च्या नंतर कसल्याच प्रकारची प्रवास गाडी नव्हती. त्यावेळेला मी कंट्रोलरला विचारलं की साहेब, आमच्या तालुक्याला जायला आता मुखेडसाठी कोणती गाडी आहे का? त्यांनी मला सांगितले बाबा 6च्या नंतर तुम्हाला कुठलीही गाडी नाही, इथून तुम्हाला ताजबन शिरूर हे एक गाव लागतं, तिथपर्यंत जावं लागेल, त्याच्यानंतर तुम्हाला तिथून गाड्या उपलब्ध होतील. त्यावेळेला मी कंट्रोलरला विचारून आमच्या पत्नीकडे जाऊन हे विचारणा सांगत असताना अचानक तिथे एक बस आली आणि त्या बसमध्ये एक व्यक्ती, कंडक्टर आणि ड्रायव्हर हे एवढे 3च व्यक्ती दिसले आणि आम्हाला एक चमत्कार दिसला की बाबा आत्ताच कंट्रोलर म्हणत होते की गाडी नाही, एक तर थंडीचे दिवस आहेत, आपल्या मुलाचं कसं, आम्हाला सांगितलं होतं की बाबा गुरुदीक्षा जिथं आम्ही घेतली तिथं तुम्ही आजच्या दिवस थांबा आणि सकाळी जा. तरी पण आम्ही त्या गोष्टीला नकार दिला आणि बसस्टँडला आलो आणि असा एक चमत्कार झाला की 6 वाजता गाडी नसणारी अचानक गाडी उपलब्ध झाली. कंट्रोलरला विचारलं असतं, त्यांनी सांगितलं की गाडी नाही. मग आम्ही गाडीत बसून प्रवास करत असताना शहराच्या बाहेर आल्याच्यानंतर मी कंडक्टरला विचारलं, साहेब आम्ही कंट्रोलरला विचारलं की गाडी नव्हती आणि अचानक ही गाडी कशी काय उपलब्ध झाली? त्यांनी सांगितलं की ही जादा गाडी आहे. मग तिथूनच आम्हाला खरा संत रामपालजी महाराजांचा चमत्कार दिसायला सुरुवात झाली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला त्यातनं बरेचसे अनुभव आलेत, बरेचसे आपल्याला त्यातून लाभ झालेत. तर ह्या आपल्या ह्या आपल्या अनुभवातून आपण जे अन्य भगत समुदाय आहे, जो श्रोतावर्ग आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, त्या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? मी सर्व समाज बांधवांना एवढीच विनंती करू शकतो, खरा परमेश्वर जर आपल्याला बघायचा असेल आणि खऱ्या आपल्याला भक्तिमार्ग साध्य करून आपल्या जीवनाचं जर सार्थक करायचं झालं तर आपण सर्वांनी संत रामपालजी महाराजांच्या दीक्षेमध्ये येणं गरजेचं आहे. कारण त्यांचा भक्तिमार्ग हा खरा साक्षात्कार परमात्मा परमेश्वराचा चमत्कार आहे. जे काही मला आत्ता अनुभव आलेत, मी आत्ता माझे वास्तविक अनुभव मांडलेले आहेत. त्यासाठी आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वगैरे संत रामपालजी महाराज हे नाव सर्च केल्याच्यानंतर त्या ठिकाणी संपूर्ण माहिती आपल्याला उपलब्ध होते. त्या ठिकाणून आपल्याला हा भक्तिमार्ग मिळण्यासाठी अत्यंत परमेश्वराने जे काय आपल्याला ही विज्ञान युगामध्ये यंत्रणा उपलब्ध करून दिलेली आहे, ह्या माध्यमातून आपण संत रामपालजी महाराजांच्या सानिध्यात जाऊ शकतो. खरा साक्षात्कार, खरा परमेश्वर जर आपल्याला बघायचा असेल तर त्यांनी संत रामपालजी महाराजांच्या सानिध्यात येणं गरजेचं आहे, असं मला समाज बांधवांना विनंती करायची आहे.
सर, जसं तुम्ही आज समाज बांधवांना साथ घालत आहात की खरा परमेश्वर किंवा खरी भक्तिमार्ग जर आपल्याला अनुभवायची असेल तर संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं आणि त्यांच्या शरणात येणं गरजेचं आहे. तर ह्या अनुषंगाने जर एखादा साधक संत रामपालजी महाराजांशी जुडू पाहत आहेत तर तो साधक किंवा ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? आपल्याला टी व्ही चॅनलच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलला ज्यावेळेला आपण आपल्या मोबाईलच्याद्वारे संत रामपालजी महाराज यूट्यूबला सर्च करतो त्यावेळेला तिथं काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेले आहेत. त्या ठिकाणी आपण त्या नंबरला संपर्क करून आपण संत रामपालजी महाराजांच्या सान्निध्यात जाऊ शकतो. तिथून आपल्याला संपूर्ण माहिती मिळू शकते. सर, जसं तुम्ही आता उल्लेख केला आहे की टी व्ही चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग येतात. सत्संग प्रसारित होत असताना टी व्ही चॅनलवर काही नंबर दिसतात. त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन प्रत्यक्षात संत रामपालजी महाराजांकडनं ते नामदीक्षा घेऊ शकतात. तर अशा माध्यमातून जर एखाद्या व्यक्ती संत रामपालजी महाराजांच्या आश्रमात गेला आणि त्याला जर नामदीक्षा घ्यावयाची असेल तर तेथे त्या व्यक्तीला किंवा त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? वास्तविकता बघितली तर मी ज्यावेळेला 16/9/2018ला नामदीक्षा घेतली होती, मला नामदीक्षाला घेण्यासाठी जाण्यासाठी सुद्धा पैसे माझ्याकडे नव्हते. मी शेजारच्या माझ्या पत्नीने शेजारच्या बाईकडून पैसे घेऊन आम्ही नामदीक्षा घेण्यासाठी गेलो. मला तिथं कसल्याही प्रकारचा 1 रुपयाचा सुद्धा खर्च आला नाही. त्यावेळेला मी जिथं गुरुदीक्षा घेतली तिथून मला नामदान सेंटरवरून विचारण्यात आलं की तुम्हाला काही अडचण आहे का जाण्यासाठी. मी त्यांना सांगितलं की मला कुठलीही कसल्या प्रकारची अडचण नाही आणि संत रामपालजी महाराजांच्या सान्निध्यात येण्यासाठी किंवा त्यांचा भक्तिमार्ग स्वीकारण्यासाठी कसल्याही 1 रुपयाची आकारणी नामदान सेंटरवरती किंवा नामदान घेणाऱ्या भक्तांकडून घेतल्या जात नाही. कसलाही खर्च येत नाही. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, आताच आपण ऐकले संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त करून सुखी झालेल्या अनुयायाचे अनुभव. आता पहा जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन. या मंत्राचा कोणी कोणी जप केला? आदरणीय धरमदास साहेबजींनी ह्याच 2 मंत्रांच्या अक्षराच्या नामाचा जप केला आपल्या समक्ष ठेवले आहे. नानक साहेबजी परमात्म्याला सरळ भेटले. परमात्मा त्यांना बेई नदीवर जिंदा महात्म्याच्या रूपात सचखंडाला घेऊन गेले आणि त्यांना मग परत सोडले. 3ऱ्या दिवशी अदृश्य ठेवले आणि मग त्यांनी कोणता नाम जप केला? त्यांची समुद्र की साखी एक परमात्मा जो भाई बालावाली ज्या साखी आहेत जन्म साखी, त्यामध्ये एक समुद्र की साखी आहे. त्यात कथा आहे की एकदा बाला व मर्दाना नानक साहेबांबरोबर राहत होते तर एक दिवस त्यांनी प्रार्थना केली की गुरुदेव, आम्ही श्रीलंकेला जाऊ इच्छितो, बघू इच्छितो, दया करा. त्यांनी म्हटले डोळे बंद करा. डोळे बंद करून उघडले तर समुद्राच्या किनाऱ्यावर उभे होते. नानक साहेबजींनी म्हटले की या माझ्याबरोबर समुद्रावर चालत राहूया आणि वाहे गुरु म्हणत राहा. तर असे चालू लागले जसे जमिनीवर चालतात पुढे पुढे गुरु. नानकदेवजी मागे ती 2 मुले बाला व मर्दाना. तर नानक साहेबजींनी तसे तर हे सुमरण श्वासाने करायचे असते, त्यांना जाणून बुजून झटका द्यायचा होता, कारण की परमात्म्याचा सक्त आदेश होता. धर्मदास मेरी लाख दुहाई और ये मूल ज्ञान अभी कई बार ना ला जाई. हे सारनाम आणि सतनाम आत्ता कोणाला द्यायचे नाही, नाहीतर या नकली पंथांच्या हाताला लागेल. आणि जेव्हा माझा दास येईल तो कशी भिन्नता सांगेल, ही सगळी विचलित होऊन जाईल कहाणी आमची सगळी. जी आहेत ना कामे बिघडून जातील आणि काळाचा परत डाव लागेल. माझी मुले मला ओळखू नाही शकणार. तर ते महापुरुष होते, जसे वेदात लिहिले आहे की दृढ भक्तांना भेटतात ते येऊन आपले ज्ञान देतात. तर दृढ भक्त होते नानक साहेबांसारखे. त्यांनी कधी कोणत्या शिखाला हे नाम नाही दिले सतनाम, परंतु सक्त एक असा झटका दिला की सगळे घाबरले की या मंत्राला स्पर्श नाही करायचा. नानक साहेबजींनी उच्चारण करून हा 2 अक्षरांचा मंत्र जप करायला सुरू केले. मर्दानाने विचार केला की गुरुजी तर सतनाम जप करत आहेत, हा 2 अक्षरांचा, यात एक ओम आहे एक तत् आहे, तर का नाही मी पण जप करू. मर्दाना मग तो 2 अक्षरांचा मंत्र जप करू लागला. तर तो लागला बुडायला. नानक साहेबजींनी पाहिले तेव्हा नानकजी म्हणाले की बाबा
तू तोच जप कर जो मी तुला सांगितलाय, हा मंत्र नको करूस. तर मग तो वाहेगुरु म्हणू लागला. मग ठीक झालं. सांगायचा भाव हा आहे की नानकजी तर तो 2 अक्षरांचा नाम जप करत होते आणि शिष्याला मना केले. का केले? ती परमात्म्याची प्रिय मुले होती. त्यांना माहीत होते की जर आज हे डिस्क्लोज झाले तर सगळंच विस्कळीत होईल. आजपर्यंत कोणत्याही सत शिखाला या सतनामाचा सुगावा पण नाहीये ना. ते ग्रंथसाहेबात ठेवले, वेगवेगळ्या स्थानावर ठेवले, परंतु सरळ नाही ठेवले आणि तिथून प्रमाणित झाले. आणि याच्या बरोबरीने आदरणीय गरीबदास साहेबजींना परमात्मा भेटले. गाव चुराणी, जिल्हा झज्जर, हरियाणामध्ये. शेतात 10 वर्षांचे होते. सचखंडात घेऊन गेले आणि मग खूप वेळ 10 तास वरती ठेवले. परमात्म्याच्या मुलाला मग परत सोडले. त्यांनी परमात्म्याशी परिचित होऊन आपल्या अमृतवाणीत दास त्याच गरीबदासाच्या पंथातून पुढे चालत आलाय. त्यात गरीबदास पंथात हा मंत्र नाहीये सतनामाचा. आणि इथे येऊन कोणी बकवास करतात, ओम भगवते वासुदेवाय नमः. कोणी करतो, कोणी काही करतो, कोणी सद्गुरू. हे मंत्र नाहीयेत. ग्रंथसाहेब, गरीबदासजींच्या ग्रंथसाहेबमध्ये प्रमाणित आहे हा मंत्र. असेच नामदेवजींना परमात्मा भेटले होते. त्यांना पण हाच मंत्र दिला होता 2 अक्षरांचा. पहिले ते 1 ओम नाम जप करत होते. मग त्यांना समजावले की ओम तर ब्रह्मपर्यंतचा जप आहे. हा तर असंख्य जन्मांपर्यंत जप केलाय आपण. आणि इथेच भटकत राहता, ब्रह्मलोकात जाता, तिथून परत माघारी येता. नामाची पा ओम तारी पीछे सोहम भेद बिचारी सार शब्द पाया दलोई आवागमन बोर ना होई. तर सांगायचा भाव हा आहे दासांचा की हा मंत्र जो आहे, या भ्रमात नका राहू. आता पूर्ण झालेल्या गोष्टीला बिघडवू नका अजिबात. खूप मुश्किलीने डोक्यात बसली आहे ही कहाणी. किती संकटे झेलायला लागली आहे. दासाला जेलमध्ये पण जायला लागले. खोट्या खटल्यांना तोंड देत आहे. काही चिंता नाही, परमात्मा आमच्या बरोबर आहे. आमचे ज्ञान एक वेळेस उजळून येऊ दे, मग भले फाशी द्या मला. एकदा परमात्म्याचे ज्ञान त्याच्या मुलांपर्यंत पोहोचू दे. तर पुण्यात्म्यांनो, परमार्थासाठी परम संत येतात आणि जो परमार्थ नाही करू शकत तो खाक संत आहे. आणि संत कोणाला म्हणतात? सद्गुरु त्याला म्हणतात. सतगुरु के लक्षण कहूं मधुरे बेन विनोद 4 वेद 60 शास्त्र वो कहे 18 बोध. सद्गुरु असेल तो जो या सद्ग्रंथातून ज्ञान देईल आणि प्रमाणित ज्ञान असेल. आता जो प्रसंग चालू आहे की जसे आता तुम्ही नियमित राहा. आता तुम्हाला काही दिवस समस्या राहील, कारण की आता आपल्या या ज्ञानाचा प्रकाश कमी झाला आहे. घराघरामध्ये विरोध आहे, गावागावात विरोध आहे, समाजामध्ये विरोध आहे. कारण की या जगत व भगतच्या क्रियांमध्ये व विचारात नेहमीच भिन्नता राहिली आहे. आणि यासाठी म्हटलंय की जगत आणि भगतचा आपापसात विरोध राहिलाच आहे. आणि हा राहीलच जोपर्यंत जगाला तुमच्यासारखे ज्ञान नाही होणार तर विरोध करतीलच करतील. स्वाभाविक आहे, त्यांना चांगले नाही वाटत. जसे इथे पहिल्यांदा कोणी व्यक्ती येते आणि दुसरा येऊन प्रणाम करतो, तो उभ्या उभ्या बघत राहतो हे काय करते तिथे, त्याला चांगले नाही वाटत. कारण तो तर अहंकारात, कोणती छोटी मोठी पोस्ट असेल तर ती मोठी गोष्ट असते की कसं दंडवत प्रणाम करू. हे असतात त्यांच्यात जे भक्तिहीन असतात मागच्या जन्मात. आणि मागच्या जन्मातले भक्तियुक्त प्राणी असतात जे कितीही मोठे अधिकारी असो लगेच समर्पित होतात. ते मागचे संस्कार त्याला आपोआप वाकवतात. उदाहरणासाठी जसे मोहरी तुम्ही पाहिली असेल, मोहरी जोपर्यंत त्याच्या शेंगात दाणे नसतात, म्हणजेच त्याची किंमत नाही होत, तोपर्यंत त्या अशा उभ्या राहतात. आणि जशी जशी ती पक्व होत जाते त्यात ती किंमत बनत जाते, त्याची व्हॅल्यू होते, ती वाकायला सुरुवात होते. आणि इतकी वाकते की जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करते. कारण की आता त्यांची किंमत झाली, ते किमती झाले, त्यांच्यात ती
शक्ती आली आणि ती किंमत झाली, आणि जोपर्यंत ती युजलेस होती, ती अशी उभी होती ताटवरती. तर अशा प्रकारे जे पूर्वजन्मातले भक्तियुक्त असतात, त्यांचा स्वभाव असतो वाकायचा, ते उभे राहूच नाही शकत. त्यांच्यात ते मागची शक्ती इतकी जबरदस्त असते. आणि जे भक्तिहीन असतात ते ताठ राहतात असे, परंतु त्यांच्यात पण भक्ती होईल, सत्संग ऐकतील, भगवानांची अमृतवाणी केवळ ऐकूनही संस्कार सुरू होऊन जातात. जरी ते घरी ऐकत आहेत मालिक दासाचे वचन, कोणत्या टी व्हीवर किंवा आपल्या कोणत्या या सिममध्ये किंवा कोणत्या चिपमधून जे सत्संग ऐकतात, त्यात पण संस्कार भरायला सुरुवात होते आणि त्यावेळी त्यात वजन बनायला सुरुवात होते. मग हळूहळू इथे पण येतो, मग सत्संग ऐकतो, इथे जो आहे प्रणाम करतो, मग त्याच्यात भक्ती संग्रहित होऊन जाते. आपोआप वाकणे त्याचा स्वभाव बनून जातो. मग त्याला वाईट वाटते जर वाकले नाही तर, प्रणाम नाही केला तर, तो थांबू नाही शकत. तर जो प्रसंग चालू आहे की आता ही मधली पिढी चालू आहे, आणि या कारण की सत्संगात एका सामूहिक पद्धतीने सद्विचार व्यक्त केले जातात. हे एक सामूहिक लेक्चर आहे, ज्यात प्रथम वर्गातली मुले पण असतात जे पहिल्यांदा आले आहेत. काही असे पण असतात जे तसेच सत्संग श्रवण करायला पण आले आहेत. काहींनी आजच उपदेश घेतलाय, कोणी 2 वर्षे येत आहेत, कोणी 4 वेळा आले आहेत, कोणी जुने भक्त आहेत. तर सगळ्यांच्या अनुकूल या सत्संगाच्या माध्यमातून संदेश दिला जात आहे. आणि त्यांना ज्यांना जिथे काही त्रुटी असते, हे वचन तिथेच काम करतात. जसे तुम्हाला कोणता आजार रोग आहे, इंजेक्शन कमरेवर देतात, ते त्या दुखऱ्या भागात जाऊन काम करेल जो रोग असेल. याच प्रकारे कोणती रोगाची टॅबलेट आहे, तोंडाने खाल्ली जाते, ती आपोआप तिथे काम करेल जिथे तो रोग आहे. तर अशा प्रकारे हा सत्संग सामूहिक पद्धतीने सगळ्यांना ऐकवला जातो, आणि ज्या स्तराचा जो भक्त असतो त्याला त्याच स्तराचे ज्ञान त्याच्यासाठी अनिवार्य होते. त्याने तो प्रेरित होतो, मग सावधान होतो कोणती त्रुटी पण होत असेल तर. तर यासाठी हे सामूहिक पद्धतीने सगळे फाऊल पॉइंट पण सांगितले जातात की इथे इथे पण मार खात राहिला आहात आणि ही समस्या येते. तर दास जे सांगत होता की आता तुम्हाला काही अडचणी येतील आणि येतही आहेत, आणि तरी पण तुम्ही संघर्ष करत आहात समाजाबरोबर, कारण की तुम्हाला ज्ञान योग्य प्राप्त झाले आणि तुम्हाला सुख देखील मिळत आहे, आणि समाज अजून त्या ज्ञानाने अपरिचित आहे. तर आत्ता काही दिवस अजून थोडीशी समस्या तुम्हाला राहील, मग पूर्ण विश्वात हे ज्ञान पसरेल, सगळे तुमचे साथी होतील. तुम्ही जे पण वचन सांगाल, जसे आपले रामायण आणि महाभारत ऐकत ऐकत कान किटले, हजारो वर्षांपासून सगळ्यांनी ऐकले, सगळ्यांनी मानले, सगळे बरोबर बिलकुल रामकृष्ण समर्थ भगवान. आता कोणी पण किती उभे राहून कोणी सांगत असेल की कृष्णाजींनी असे असे केले, सर्व माना डोलावतात, म्हणतात हाजी हाजी, हीच समर्थ शक्ती आहे, सर्व शक्तिमान आहे, हाजी. आता म्हणतात खोट्याला 100 वेळा ऐकले तर खरे वाटायला लागते, आणि आपण ऐकले होते लाखो वेळा तर तो एकरस झाला होता, कोणते ऑब्जेक्शनच नाही राहिले. आता ही सच्चाई पण अशीच दास परत 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 राहून ऐकवेल. तर ही सच्चाई पण तुम्हाला एक दिवस सगळ्यांना स्वीकार करावी लागेल, आणि सगळे अशीच मान हलवायला लागतील की बिलकुल बरोबर, बिलकुल बरोबर, हेच आहे ज्ञान, दुसरे ज्ञानच नाही, आणि हेच कबीर आहेत भगवान, दुसरे भगवानच नाहीत, या ज्ञानानेच होईल. तर या प्रकारे आता तुम्हाला प्रॉब्लेम राहील, अजून संघर्ष करा. ही तर स्वातंत्र्याच्या सारखी लढाई समजा, परंतु आपली लढाई हत्यारांची नाही, ज्ञानाच्या शस्त्राने आपल्याला लढायचे आहे. कबीर साहेबांचे ज्ञान असे आहे, म्हणतात, और ज्ञान सब ज्ञान डी, कबीर ज्ञान सो ज्ञान, और जैसे घोडा तोब काय करता चले मैदान तर केले. शंकराचार्य आम्ही निमंत्रण त्यांना दिले होते की या चर्चा करा, काही आमच्या त्रुटी आम्हाला सांगा, तुमच्या आम्ही सांगू, त्याला एक समाजाला एक दिशा देऊ. परंतु काही पण राहिले असेल, जरी ते आपल्याला खूप मोठे मानत असतील, आणि का जायचंय रामपालकडे, त्यांचे तर कोणते अस्तित्वच नाहीये, तरी गरिबाच्या जवळ पण आले पाहिजे मोठ्या लोकांनी. जेव्हा आमंत्रित करतो
दुसरी गोष्ट ही आहे की त्यांच्याजवळ कख नाहीये, त्यांना सगळं माहीत पडलंय. कारण पुण्यात्म्यांनो, आज इतका सेन्सिटिव्ह मीडिया आहे. एक वचन पण दासाने या पूर्ण सत्संगात चुकीचे बोलले असते, यांनी वादळ उठवले असते. आणि आज मी सरळ छातीत मारत आहे यांच्या सच्चाईला. दुसरा कोणता मार्ग नाही राहिला. इतके वजन आहे सच्चाईमध्ये, तर ते इथे नाही आले. दुर्भाग्य होते आमचे, खूप वाट पाहिली त्यांची. परंतु परमात्म्याने दया केली. या साधना चॅनलवाल्यांवर वेगळी कृपा केली दात्याने. यांनी आपली टीम पाठवून आणि सगळ्यांकडून त्यांचे इंटरव्ह्यू घेतले, खुश होऊन दिले. इथे मी त्यांचे पण पूर्ण पितळ उघडे केले, दाखवले कसे शंकराचार्य आणि कसे आचार्य आहेत. तर पुण्यात्म्यांनो, सांगायचा भाव आहे की जोपर्यंत या पूर्ण विश्वात एकरस होणार नाही तोपर्यंत थोडासा विरोध जरूर असेल. त्यात आपल्याला खूप सावधान राहायला लागेल की तुमचे नाम खंडित न हो. व्हॅल्यू आहे. सांगतात परमात्मा म्हणतात, जैसे माता गर्भ को रखे यतन बनाए और ठेस लगे तर छन हो तरी ऐसे भक्ती जाय. आता भक्तीचे मिळणे हे खूप मोठे कठीण आणि मिळाल्यानंतर परत तिला सुरक्षित ठेवणे ती खूप मोठी गोष्ट आहे. जोपर्यंत परिपक्व नाही झाली तर मग फायदा काय त्याचा. तर इतकी सावधानी तुम्हाला बाळगली पाहिजे. जसे कोणी माता मुलाला गर्भात आल्या आल्याच ती किती सतर्क होते, खाण्यापिण्यात संयम बाळगते, पाय वर खाली नाही पडू देत की मुलाला धक्का लागेल. रात्री कूस देखील बदलली, चुकून बदलली तरी लगेच सतर्क होते, कुठे माझ्या बाळावर दबाव ना पडला आणि खराब नको व्हायला माझा गर्भ. ती किती चिंतित राहते. तर तुम्ही या भक्तीचा जो लाल आहे इतक्या सावधानपणे परिपक्व करायला लागेल, तेव्हा तुम्हाला सफलता मिळेल. यात फाऊल पॉइंट आहे, अन्य उपासना नाही करायची. सांसारिक व्यवहाराचे जे काही कार्य आहे, जी भक्ती परमात्म्याच्या मर्यादेला भंग करतात, ते नाही करायचे. आणि मग तुम्ही सफल व्हाल. तर आता थोडासा त्रास तुम्हाला चालू आहे, घराघरात विरोध चालू आहे. पतीने नाम घेतले, पत्नी नाही मानत, मी तर सर्व पूजा करणार, तू कसे असे काय करत आहे. पत्नीने घेतले तर पती दुःखी करतो. तर हळूहळू ज्ञानाने काय होईल, हे ज्ञान असे आहे की तुम्ही घरी लावा आणि मुलांवर पण परिणाम करेल. नाही ऐकले तरीही खोलीत झोपलेल्या व्यक्तीवर पण ही वाणी परिणाम करेल. जसे गारुड्याचा मंत्र अचेत झालेल्या त्या सापाने डसलेल्या व्यक्तीला, ज्याला ऐकू पण येत नाहीये, समजत पण नाहीये, आणि त्याच्यावर पण तो मंत्र बोलून बोलून त्याच्या विषाला उतरवून सचेत करतो. आणि ही तर परमात्म्याची वाणी स्वयंसिद्ध आहे. ही तर आपल्या पशु पक्ष्यांवर पण ही वाणी जात आहे. त्यांना पण त्यांचे पण पाप डाऊन होत आहेत. ठीक आहे, त्यांचे पाप खूप आहे, यामुळे पशु योनी मिळाली तर ते पाप कमी होत राहतील. जर कोणाचे कपडे जास्त खराब झाले आहेत, मळले आहेत, तर ते खूप वेळा साबण लावल्याने ते स्वच्छ होतील, उज्ज्वल होतील. आणि ज्याचा थोडा मळलेला आहे, 1-2 वेळा साबण लावल्याने उज्ज्वल होतो. तर हा साबण आहे. परमात्म्याचे जे ज्ञान आहे, सत्संग आहे, वचन आहे, हे साबण व जल दोन्हींचे काम करते. तर हळूहळू हा सत्संग ज्या घरी चालू आहे, शेजाऱ्यांवर पण परिणाम होतो त्याचा, आणि आपल्या घरातल्या पशुपक्ष्यांवर पण याचा प्रभाव पडेल. तुमच्या घरात कोणते पशुपक्षी राहत आहेत त्यावर पण हळूहळू त्यांच्यामध्ये या वाणीच्या ज्ञान यज्ञाचे पुण्य त्यात संग्रहित होईल. आणि काही अशी पापं आहेत जी ज्ञान यज्ञानेच संपतात आणि त्याचा विकल्प पण नाहीये. जसे कपड्याला पहिले थोडा मळ लागलेला आहे तर पाण्याने धुतले, साफ झाले. जास्त मळलेला आहे तर अजून मळ राहिला तर साबण लावायला लागला. आणि तरीही कोणता डाग धब्बा राहिला असेल तर ड्राय क्लिनिंगने साफ होऊन जातो. तर अशा प्रकारे या सगळ्या क्रिया आपल्याला आपले अंतःकरण, आपल्या जीवावर, आत्म्यावर जो मळ जमला आहे त्या सर्व पापांचा नाश करण्यासाठी ही सगळीच साधने वापरायला हवी आहेत. मंत्रांचा जप पण करायला पाहिजे, 5ही यज्ञ पण तुम्हाला करायला पाहिजेत, आणि तेव्हा जाऊन तुमची भक्ती सफल होईल. तर यात फाऊल पॉइंट दास तुम्हाला सांगत आहे की हे भ्रमित नका हो. असा कोणी व्यक्ती तुमच्याबरोबर डिस्कस पण करेल तर त्याला समजवा
की बघ, पहिले तर जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो तर डॉक्टरच्या औषधात आपण स्वतः विवेचन केले तर त्या डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकताच नाही की याने औषध ठीक नाही दिले तर कोणी दुसरा बघू, तिथून घ्या. तर अशा प्रकारे सगळ्यात पहिल्यांदा तर हे बघा की हे ज्ञान आजपर्यंत नाही कोणी ऐकले ना ऐकवले, कोणाकडेच नव्हते. आणि ज्या महापुरुषांकडे होते त्यांना प्रतिबंध केला होता मालकांनी, प्रतिज्ञा करून घेतली होती की आत्ता याला डिस्क्लोज नका करू. तर महापुरुष होते ते आपल्या अमृतवाणीत बोलून सगळे काही लिहून ॲफिडेव्हिट बनवून की कबीर इज गॉड हे ते फायनल करून गेले होते ते महापुरुष, ज्यांची दास परत परत शुभ नावे तुम्हाला ऐकवतो. आणि आपले सद्ग्रंथ याला प्रमाणित करतात की कबीर इज गॉड. तर मग हे क्लिअर झाले की आजपर्यंत कोणी आम्हाला हा निर्णय नाही करून सांगितला की भगवान कोण आहे व कसा आहे. आता जसे रामकृष्णांना, विष्णूजींना, शंकरजींना भगवान मानणारे त्यांना जर आम्ही विचारत होतो कधी की भगवान, तो म्हणतो की मी समाधी लावतो. भगवान पाहिलाय तुम्ही? भगवान दिसतो थोडंच, तो तर निराकार आहे. आणि ही विष्णू ब्रह्माजींची मूर्ती ठेवली आहे, हे काय मग? तर आमचे निराधार ज्ञान होते, बेसलेस होते, आपण डळमळीत होतो, स्थिर नव्हतो. आणि अशा प्रकारे हे राधास्वामी कोणालाही विचारा किंवा कोण्या महर्षीला विचारा, आतापर्यंत ज्यांचे विचार राहिले आहेत की परमात्मा तर निराकार आहे, साकार येतात तर रामकृष्ण रूप बनतात, मग निराकार होतात, तर काय खाद ज्ञान होते त्यांना? वेद सांगतात की तो परमात्मा सहशरीर आहे, मनुष्य सदृश्य आहे, वरती सिंहासनावर विराजमान आहे आणि त्याच्या डोक्यावर मुकुट आहे. हे तर वेद सांगतात, राजाप्रमाणे बसलाय. आणि हेच ते संत सांगतात ज्यांनी भगवानांना डोळ्यांनी पाहिले तिथे. तर मग यात कोणता डाऊट नाही राहिला की हु इज गॉड आणि कसा आहे तो भगवान. तर हे सगळे कॉन्सेप्ट क्लिअर या दासाने केले, आजपर्यंत कोणी नाही केले. तर अशा प्रकारे या साधनेवर पण विश्वास करा, कोणामुळे डगमगू नका. कारण काळाने आपले एजंट्स सोडून ठेवलेत, ते आपली कर्म बिघडवतात. आहेत ती पण भगवानांची मुलं, परंतु भ्रमित आहेत, त्या काळाने प्रेरित आहेत. त्यांचे दुर्भाग्य आहे की ते अशुभ कामाला लागले आहेत. तर दासांची त्या सर्व संतांना पण प्रार्थना आहे की ती पण भगवानांची मुले आहेत आणि परमात्म्याच्या मुलांना मिसगाईड करून ते भगवानांचे दोषी होते. सर्वात मोठा अपराधी या पृथ्वीवर जर कोणता प्राणी आहे जो चुकीचे ज्ञान प्रचार करतो, तो भगवानांचा सर्वात मोठा अपराधी आहे. आणि आज बघा, आजपर्यंत या दासाच्या व्यतिरिक्त किंवा पहिले महापुरुष राहिले असतील, त्यांनी जे ज्ञान दिले ते आपल्या स्तराचे देऊन गेले, त्यांनी मंत्र वगैरे डिक्लेअर नाही केले, ती गोष्ट वेगळी आहे. परंतु वर्तमानात या दासाच्या व्यतिरिक्त सगळे मिसगाईड करून बसलेत, हे संत मंडलेश्वर आचार्य व शंकराचार्य. तर हे अपराधी आहेत या परमात्म्याचे. यांना पाहिजे की आपले पण कल्याण करावे आणि सच्चाईने आपल्या अनुयायांना पण परिचित होऊ दे, त्यांचेही कल्याण होईल. वेळ आली आहे, हे तर होईलच होईल. हे सांगतील तर यांचे खूप कौतुक होईल, यांची इज्जत राहील. नाहीतर शिष्य तरी इथे येणार, मग ते एकटे बसून राहतील, तिथे रडत राहतील आपल्या कर्माने. आज कोण इतका मूर्ख आहे जो आपल्या जीवनाचा नाश करेल जेव्हा माहीत होईल? तर मग दुसरी समस्या ही येते की गुरु पण नाही बदलला पाहिजे. कोणती गोष्टही एका डॉक्टरकडून इलाज होत नाही तर 100 बदलले पाहिजेत आपला जीव वाचवण्यासाठी. आणि कबीर साहिब सांगतात, जब लग गुरु मिले नी साचा, तब लग गुरु करो 10 पाचा, और झूठे गुरु के पक्ष को तज ना लावे वार, और द्वार ना पावे शब्द का वो भटके वार का वार. आणि इतके शीघ्र बदलले पाहिजे गुरुला. कबीर साहिब सांगतात के डूबे थे पर उबरे, गुरु के ज्ञान चमक, और बेहरा देखा जर जरा उत्तर चले फडक. पूर्वी तराफे होत असत, फ्लोटिंग लाकडाचा एक तराफा बनवला. आता नौका तर खूप काळानंतर चालू झाली. पहिले तर तराफे होत होते, त्यावर बसून दर्याला पार करून आपले कोणते काम करायला जात होते, तर तराफ्यावर बसून जात असत. ते तराफे काही काळानंतर गळायला लागायचे, खराब व्हायचे. तर जेव्हा परमात्मा सांगतात की ज्या साधनेला तुम्ही करत आहात, जो गुरुला, ज्या गुरुच्या जहाजात तुम्ही बसला आहात, त्याचे जेव्हा तुम्हाला त्याच्या समोर दुसरा जो बिलकुल ओके तराफा आला, नौका समजा आपण, तराफा तर नाही समजणार, आता एक नौका आहे ज्याच्यात तुम्ही बसला आहात, तिच्या आत भोग पडले आहे आणि पाणी तिच्यात घर करत आहे, आत प्रवेश करणं चालू केलं आहे.
आणि त्याच्या बरोबरीने दुसरा कोणी बरोबर ओके नौका ठेवतो, शेजारी उभी करतो आणि सांगतो की भावा तू बुडशील, यात ये. आता ज्याने नशेची गोळी बिळी लावली असेल, नशा केली असेल, म्हणेल ठीक आहे मौज येते, तो तर बुडेलच. आणि ज्यांना नशा नाहीये आणि माहीत पडेल दोघांमधला फरक की हे पाणी येत आहे, तुम्ही बुडणार यात, तर ते ज्यांना नशा नाहीये ते लगेच 1 सेकंद पण नाही लावणार, लगेच उडी मारतील तिच्यात. तर इथे परमात्मा सांगतात, डूबे थे पर उगरे, गुरु के ज्ञान चमक और बेडा देखा जर्जरा. म्हणजे तुटके फुटके बुडवणारे, उत्तर चले फडक. एकदम जसे पशु काही वेळा आवाज ऐकून एकदम पळून जातात, खूप दूर स्पीडने पळतात एकदम, तर म्हणतात असे उडी मारतात दुसरी. तर परमात्मा सांगतात, उठे गुरु के पक्ष को तजत ना लावा वार. ते 1 सेकंदाच्या आत बदललं पाहिजे. आणि पुण्यात्म्यांनो, आज या विश्वात कोणी गुरु नाहीये या दासाच्या व्यतिरिक्त. सद्गुरूंची तर खूप दूरची गोष्ट आहे, तो गुरु पण नाहीये. तर कबीर साहेब म्हणतात, गुरुआ गाम बिगाडे संतो, गुरुआ गाम बिगाडे, गुरुआ गाम बिगाडे संतो, गुरुआ गाम बिगाडे, ऐसे कर्म जीव कहला दिए ईव जडे ना धाडे. आता परमात्मा राहून राहून आपल्या या ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितात की गुरुआ गाम बिगाडे संतो इन गुरुआ गाम बिगाडे. या नकली गुरूंनी जागोजागी गुरु बनून बसलेत. और ऐसे कर्म जीव कहला दिए बहुर झडे ना झाडे. आता जी कोणती पूजा त्यांनी चिटकवली यांना, हे करा, श्राद्ध करा, अमुक करा, आता ते त्यांना सोडू नाही इच्छित, जरी ती सगळी शास्त्र विरुद्ध साधन आहे. आता काय सांगतात, पाहन को परमेश्वर कहते, या नंदा बड़ी भारी, या को मोह को समझ पड़ी है पूजा दी अगारी. जो हड़का जल भर कहलाए, शरणामृत ठहराए, जड़ के चरण धो के दिन ने फिर चेतन को फिर प्याए. आता काय सांगतायत की जसे पूर्वी आम्ही पाहिले, आमच्या गावात एक शिवजीचे मंदिर असायचे आणि कधी तिथे जात होतो, कधी सण होत होता, कधी शिवजींचा मेळा भरत असायचा, तर काय करायचं, तिथे नाला असायचा, तलावात ज्यात म्हशी पण मुतायच्या, त्या सगळ्या नाहत असत, मलमूत्र विसर्जन करायच्यात आणि त्यातून भरून आणायचे तांब्या आणि त्याला मग भगवान शिवजींच्या त्यावर शिवलिंगावर घालायचे आणि पुढे निघते त्याला तांब्यात भरायचे, त्याला चरणामृत बनवून साऱ्यांना वाटायचे पुजारी. तर परमात्मा म्हणतात कि जो हड़का जल भर कहलाए तालाब से और चरणामृत ठहराए, और जड़ के चरण धो के प्याए. आताच आपण ऐकलत संत रामपालजी महाराज यांचं मंगल प्रवचन. चला आता ऐकूया संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेऊन सद्भक्ती करून अद्भुत लाभ प्राप्त करणाऱ्या अनुयायाचे विचार. नमस्कार प्रेक्षक हो, आज आपल्या समोर एक प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी कथा घेऊन आलो आहोत. ही कथा आहे प्रिया शिवकुमार कदम यांची, ज्या पुणे येथून आहेत. जीवनात सुख समृद्धी असतानाही त्यांच्यावर एकामागून एक संकटांचे डोंगर कोसळले. त्यांच्या वडिलांचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय मोठ्या जोमात चालू होता, पण अचानक मोठ्या कर्जाच्या ओझ्याखाली दडपला गेला. 25 ते 30 लाखांचे कर्ज झाल्यामुळे परिस्थिती एवढी बिकट झाली की त्यांच्या वडिलांनी आत्महत्येचा विचार केला. घरात निराशा आणि दुःखाची छाया होती. पण अचानक संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानगंगाचे एक पुस्तक त्यांच्या हाती पडले आणि त्या पुस्तकाने त्यांच्या पूर्ण जीवनाला नवा प्रकाश दिला. पूर्वी त्या पारंपरिक भक्तीत मग्न होत्या. महालक्ष्मी व्रत, उपवास, तिरुपती बालाजीची पायी वारी, वारकरी संप्रदाय सेवा या सर्व धार्मिक क्रिया त्या प्रथेनुसार करत होत्या. पण त्या भक्तीत असूनही जीवनात समाधान नव्हते. ज्ञानगंगा वाचल्यानंतर आणि संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकल्यानंतर त्यांना कळाले की पूर्ण परमात्मा फक्त कबीर परमेश्वर आहेत आणि तेच आपले कल्याण करू शकतात. गुरुदीक्षा घेतल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये असे काही बदल घडले जे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. कर्जमुक्ती, बिझनेस सुधारला, भावाचे शिक्षण शक्य झाले, आजारातून चमत्कारिक सुटका, बाळाचा पुनर्जन्म, अपघातातून बचाव आणि हे सर्व फक्त संत रामपालजी महाराजांच्या कृपेनेच घडले. तर चला ऐकूया त्यांच्या स्वतःच्या शब्दात. नमस्कार, सतसाहेब. आपलं नाव? प्रिया शिवकुमार कदम. आपण कुठून आलात? चिखली, पुणे, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? मी गृहिणी आहे.
संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा 2017मध्ये घेतलेली आहे. संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात? संत रामपालजी महाराज यांच्या शरणात येण्याच्या अगोदर आम्ही सर्व पारंपरिक पद्धतीने भक्ती करत होतो. त्यामध्ये महालक्ष्मीचे व्रत करणे, उपवास करणे, अजून बालाजी तिरुपतीला पायी जाणे, महालक्ष्मीचे व्रत करून 21 व्रत करायचे आणि पोरींना जेवायला घालायचं, परत त्यांचे पाय धुवायचं, त्यांना पाटावरती बसवायचं, असे पारंपरिक पद्धतीने करत असायचो. वारकरी संप्रदायांना पंक्ती घालायचो. ज्याप्रमाणे आपण सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्तिसाधना आहे, जी भक्तिविधी आहे ती आपण करत होतात, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये वारकरी समुदायाला एक मोठं स्थान आहे आणि त्या वारकरी समुदायाची सुद्धा आपण सेवा करत होतात. तर असं असताना आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गाकडे कशा वळालात? संत रामपालजी महाराजांच्या मार्गामध्ये येण्याचा एक खूप मोठा वाटा आहे. त्यामध्ये माझे पप्पा बिझनेसमॅन होते. त्यांचं ट्रान्सपोर्टिंग आणि परत आमच्याकडे गाड्या 8 होता भक्तीत येण्याच्या पहिले. एवढं सगळं करून असतानाही आमच्यामध्ये दुःखाचा डोंगर कोसळला. एवढं असून पप्पांना 25 ते 30 लाख रुपये देणं झालं होतं. मग त्यामध्ये पप्पांनी आत्महत्येला प्रवृत्त झाली होती. सगळी लोक आम्हाला पैसे मागायला यायची. पप्पा एकदम डिप्रेशनमध्ये गेले होते. आम्हाला काही सुचत नव्हतं. त्यामध्ये माझ्या पप्पाचा एक मित्र होता. त्यांनी आम्हाला ज्ञानगंगा पुस्तक दिलं आणि गुरुजींच्या सत्संगाला यायला सांगितलं. ज्ञानगंगा पुस्तक वाचल्याच्या नंतर आम्हाला त्यामध्ये सृष्टीरचना याचा उल्लेख होता. सृष्टीरचनेमध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश हे 3 देव आहेत. यांची उत्पत्ती कशी झाली, दुर्गादेवी यांची माता आणि कालनिरंजन हा त्यांचा पिता आहे, हे या त्या पुस्तकातनं आम्हाला कळालं. आणि कबीर परमेश्वर हेच पूर्ण परमात्मा आहेत हे आम्हाला ज्ञानगंगा पुस्तकातनं कळालं. त्यावरून आम्हाला ज्ञान समजलं आणि आम्ही संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेतला. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपल्या वडिलांवर बरंचसं कर्ज होतं आणि ते हताश झाले होते, डिप्रेशनमध्ये गेले होते आणि त्यातच आपल्याला संत रामपालजी महाराजांचं लिखित ज्ञानगंगा हे पुस्तक मिळालं आणि त्यातलं ज्ञान आपल्याला व आपल्या कुटुंबाला समजलं आणि आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात. तर त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख होते, जे काही कष्ट होते, त्यात काही चेंजेस आढळले का? संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्याच्या नंतर आम्हाला खूप मोठे लाभ झालेले आहेत. त्यामध्ये आमची जी आर्थिक परिस्थिती होती ती सुधारत गेली आणि जे पप्पाचा बिझनेस एकदम स्टप्प झाला होता ना, ते चांगल्या सुरळीत पद्धतीने चालायला लागला. आता परमात्माच्या दयाने फक्त 2च गाड्या आहेत, पण आम्ही खूप सुखी आहेत. आणि गुरुजींच्या दयाने, संत रामपालजी महाराजांच्या दयाने आज ट्रान्सपोर्ट आमचं खूप चांगल्या पद्धतीने चालत आहे. आणि माझा भाऊ 12वीला होता त्यावेळेस त्याचं म्हणजे CBSE पॅटर्नमध्ये शिक्षण झालेलं आहे. तर त्याचं 12वीसाठी ॲडमिशन घ्यायचं होतं आम्हाला, कॉलेज दुसऱ्या कॉलेजला. तर त्याला तिथे ॲडमिशन भेटत नव्हती कारण सीट फुल होते. तर गुरुजी तिथे प्रकट होऊन परमात्माने त्याला त्या कॉलेजमध्ये जिथं हवं होतं तिथे ॲडमिशन उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि त्यानंतर माझ्या भावाचा करोनाच्या टाईममध्ये त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. तर डॉक्टरांनी 2-3 दिवसामध्ये तब्येतीमध्ये खूप बिघाड होत गेला. तर डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की आता तुमचं पेशंट गेलेलं आहे, आम्ही यावरती काहीही विलाज करणार नाही आहेत, तर तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. पण आईवडिलांचा संत रामपालजी महाराज यांच्यावरती एवढा विश्वास होता की त्यांनी म्हटले आम्ही आमच्या पेशंटला इथून हलवणार नाही आहेत, जरी गेला तरी इथे आम्ही पुढचं बघू. तर त्यांनी गुरुजींना म्हणजे संत रामपालजी महाराजांना प्रार्थना लावली आणि संत रामपालजी महाराजांचा आदेश आला की कबीर परमात्मा दया करेंगे, आपको जो भी नाम मिला है आप उनका सुमरण करो, भक्ती करो, परमात्मा दया करेंगे. तेव्हापासून माझ्या आईवडिलांनी सतनाम जे भेटलं होतं आम्हाला संत रामपालजी महाराज देतात, त्यांचा नामजाप सुरू केला. तर माझ्या भावाचा श्वास जे बंद पडलेला होता ना, तर त्यामध्ये सुधार होत गेली. त्याला एक गुरुजींनी संत रामपालजी महाराजांनी जीवनदान दिलेलं आहे. ते खूप मोठं चमत्कार आहे आमच्यासाठी, कारण त्या स्टेजमधनं आम्ही गेलेलो आहेत. आम्हाला माहिती आहे ते कंडिशन काय होतं तिथं पुढे. तर संत रामपालजी महाराजांच्या दयामुळेच आज तो जिवंत आहे.
या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही अनुभव आलेत का? संत रामपालजी महाराज यांच्या भक्ती मार्गामध्ये अजून लाभ झालेले आहेत. त्यामध्ये माझे पप्पा आणि एक त्यांच्यासोबत भगत होता. ते दोघं विहार पटना या रोडवरती एका हॉटेलवर थांबले होते जेवायला. जेवण झाल्यानंतर त्यांच्या गाडीमधलं डिझेल संपलं होतं. तर त्या हॉटेलमध्ये थांबल्याच्या नंतर त्यांचे पैसे चोरी गेले होते गाडीतले. ते त्यांना माहिती नव्हतं. त्यांनी 50 किलोमीटरवरती पुढे गेले. त्यानंतर त्यांनी जेव्हा डिझेलसाठी पैसे काढायला गेली तर त्या गाडीमध्ये पैसे नव्हती. मग त्यांनी त्यावेळी संत रामपालजी महाराजांना दंडवत प्रणाम घातला आणि परमात्मा, आता आम्हाला पुढे जायला मार्ग नाही आहे, आमच्याजवळ पैसे नाही आहेत, आम्ही कसं करायचं आता? तर विचार करण्याची गोष्ट आहे, गाडीचा नंबर त्या चोरांनी कसं लक्षात ठेवला असेल आणि 50 किलोमीटर अंतरावर आल्याच्या नंतर त्या चोरांनी जवळपास तास दीड तास तर लागला असेल त्यांनी पैसे 56,000 रुपये भाडं गेलेलं वापस परत आणून दिलं. हे साधी गोष्ट नाही आहे, कारण हे पूर्ण परमात्माच करू शकतात. यानंतर माझी परमात्माच्या दयेने रमेनी झालेली आहे. जसं तुम्ही सांगत आहात की परमात्माच्या दयाने म्हणजे संत रामपालजी महाराजांच्या दयेने आपली रमेणी झाली आहे. रमेणी म्हणजे नेमकं काय? रमेनी म्हणजे संत रामपालजी महाराजांचं असुर निकंदन रमेनी हा 17 मिनिटाचं असतं. त्याला विवाह म्हणतात आणि ते 17 मिनिटामध्ये पूर्ण होतं. या विवाहासाठी आपल्याला व आपल्या कुटुंबाला किती पैसे मोजावे लागलेत? विवाहासाठी 1 रुपयाही द्यावा लागला नाही, कारण यामध्ये संत रामपालजी महाराजांचे शिष्य हुंडा घेतही नाहीत आणि देतही नाहीत. पोरींचं लग्न करायचं म्हणजे ते खूप मोठं त्यांच्यासाठी खूप अवघड असतं. कारण जे श्रीमंत लोक असतात ते चांगल्या पद्धतीने लग्न पार पाडू शकतात, पण जे गरिबांसाठी ते खूप अवघड असतं ना. तर संत रामपालजी महाराज एक चांगला स्वच्छ समाज निर्माण करत आहेत आणि हुंडारूपी राक्षस हा मुळातून नष्ट करत आहेत. एक समाज सुधारण्याचं जे सरकारही करू शकत नाही, आज ते संत रामपालजी महाराज करत आहेत. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज आजच्या घडीला एक समाज सुधारायचं काम करत आहेत आणि समाजामध्ये जी कुप्रथा चालू आहे, जी काय वाईट प्रथा चालू आहे, ज्याच्यामध्ये हुंडा घेणं देणं, या गोष्टींना संत रामपालजी महाराज आपल्या अनुयायांना सांगतात की या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये करायच्या नाही आणि त्याप्रमाणे अनुयायीसुद्धा या मार्गावर चालत आहेत आणि ह्या गोष्टीला आज आळा बसलेला आहे. सरकार अनेक वर्ष या गोष्टीतून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत आहेत, परंतु संत रामपालजी महाराजांच्या केवळ सद्भक्तीमुळे साधनेमुळे आज समाज या कुरीतीपासून लांब चाललेला आहे. तर हे खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे ही आणि आजच्या घडीला आपल्या अनुभवातून हे दर्शकांना बघायला मिळालं की संत रामपालजी महाराजांचे अनुयायी हे 1 रुपया पण हुंडा न घेता देता विवाह सोहळा पार पाडतात. तर मला असं म्हणायचं आहे की जेव्हा आपला विवाह झाला त्यानंतर आपण जेव्हा सासरी गेलात तर त्या लोकांनी आपल्याकडे काही पैशांची, कपड्यांची, दागदागिन्यांची मागणी केली का? संत रामपालजी महाराजांची शिष्यांना अशी शिकवण आहे की त्यांनी जे कोणी त्यांचे शिष्य आहेत म्हणजे भगत आहेत, ते असं प्रश्न पण करू शकत नाहीत त्यांना की आम्हाला तुम्ही हे द्या ते द्या. त्यांना काही अपेक्षा नसते. म्हणजे त्यांनी पोरींना एवढं सुखी ठेवतात, कारण आजकाल जगामध्ये पाहण्यात आलेलं आहे घटस्फोट मूळ कारण बनलेलं आहे आजकालच्या युगामध्ये. त्याचं कारण हे आहे की मुलींना छेडछाड करणं, मानसिक त्रास देणं, या गोष्टी घडत आहेत. तर संत रामपालजी महाराजांचे जे शिष्य असतात, मुलींना सासरी घेऊन गेल्यानंतर अशा काही गोष्टी घडत नाहीत. त्यांना खूप सुखाने आणि चांगल्या पद्धतीने वागवून घेतात. त्यामुळे एक मुलींच्या आईवडिलांना पण चांगलं असतं की त्यांनी सुखी आणि चांगलं घर, त्यांना पण असं वाटतं की आम्ही सुखी आहोत. आज मुलगी संत रामपालजी महाराजांच्या शिष्यांच्या घरामध्ये आहे. जसं तुम्ही सांगितलं आहेत की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपले आईवडील हे निश्चिंत झाले आहेत आणि त्यांना या गोष्टीची पूर्णपणे खात्री पटली आहे की आपली मुली दिल्या घरी सुखी आहेत. हा मोठा चेंज आज समाजामध्ये बघायला मिळत आहेत. तर ह्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या साधनेनंतर आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काही अनुभव किंवा काही चमत्कार बघावयास मिळाले का? माझ्या लग्नानंतर म्हणजे माझ्या रमेनीनंतर 5 महिन्याची प्रेग्नन्सी होती. त्यावेळेस बाळाच्या किडनीमध्ये पाणी दाखल होतं. तसं गुरुजींना प्रार्थना लावली, संत रामपालजी महाराजांना प्रार्थना लावली आणि सांगितलं की असं रिपोर्ट आलेला आहे. तर परमात्मा म्हटले दया करेंगे मालिक भक्ती करो. तर 7व्या महिन्यामध्ये जेव्हा आम्ही सोनोग्राफी केली म्हणजे रिपोर्ट चेक केला तर त्यामध्ये एकदम नॉर्मल होतं
आणि त्यानंतर दुसरा लाभ त्या बाळासाठीच आहे की ज्यावेळेस माझं डिलेवरी झाली त्यावेळेला बाळ एकदम हालचाल करत नव्हता. तर त्यावेळेस त्याचा ऑक्सिजन पूर्णपणे बंद पडला होता. ऑक्सिजन बंद पडल्याच्या नंतर आईवडील, कारण माझं सिझेरियन डिलेवरी होतं, दोघं आईवडील सगळे घाबरून गेले, आता काय करायचं. त्यावेळेस त्यांना असं सुचलं की आपण संत रामपालजी महाराज यांना आवाज दिला पाहिजे. त्यांनी त्या क्षणी त्यांना जे नामजाप दिला होता त्या नामजापाचा मंत्रजाप सुरू केला त्यांनी आणि थोड्याच काही क्षणामध्येच त्या बाळाला हालचाल सुरू झाली आणि त्याला दुसरं हॉस्पिटलमध्ये जे शिफ्ट करायचं होतं ते गुरुजीच्या दयाने तिथेच थांबलं आणि तो आज बाळ खूप सुखरूप आहे. जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या कुटुंबाला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर आपल्या या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे आपल्या मैत्रिणी आहेत, जे मित्रपरिवार आहेत, जे कुटुंब सदस्य आहेत, त्याचप्रमाणे जो श्रद्धाळू वर्ग आज सत्संगाच्या माध्यमातून आपल्याला या टी व्ही चॅनलवर बघत आहेत, या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? मी सर्वांना प्रार्थना करते की जे माझ्या मित्रमैत्रिणी आहेत त्यांना ज्यांना 3-4 पोरी असतात, त्यांच्या आईवडिलांवरती किती दडपण असतं, त्यांना किती टेन्शन असतं, पोरींचं लग्न करायचं म्हणजे किती खर्च द्यावा लागतं, पैसे मोजायला लागतात. तर तुम्ही सगळ्यांनी संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेतला तर तुम्हाला टेन्शनमुक्त व्हायला आणि एक सुखी समृद्ध चांगलं जीवन जगाल आणि तुमचे जे काही कुणाला आजार असेल, कुणाला आर्थिक स्थिती ठीक नसेल, त्यांनी संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करा. जसं तुम्ही सांगत आहात की आज समाजामध्ये बरेचसे दुःखी लोक आहेत, समुदाय दुःखी आहेत आणि आपल्या दुःखांचं निरासरण करण्यासाठी या त्या साधू संतांकडे जात आहेत आणि त्यासाठी बरेचशा प्रमाणात पैसे खर्च करतात, परंतु खरा मार्ग त्यांना आतापर्यंतही मिळालेला नाही. तर अशा भटक्या लोकांना जर आज तुमच्या इंटरव्ह्यूमधून काही ज्ञान मिळालं असेल आणि त्यांनी संत रामपालजी महाराजांचं प्रवचन ऐकून त्यातनं त्यांना वाटत असेल की आपण सुद्धा एकदा संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घ्यायला हवा, तर असे साधक संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह कसा घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेणे एक अगदी सोपं आहे. संत रामपालजी महाराजांच्या विविध चॅनलवरती सत्संग चालू असतात. त्या सत्संगमध्ये एक खाली पट्टी चालत असते. त्या पट्टीवरती जे आश्रमची कॉन्टॅक्ट नंबर असतात ती फ्लॅश होत असतात आणि त्यात विविध जिल्ह्यामध्ये, भारतामध्ये विविध जिल्ह्यामध्ये संत रामपालजी महाराजांचे नामदान केंद्र सुरू झाले आहेत. त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपण जवळच्या नामदान सेंटरवरती जाऊन संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेऊ शकता. ताई, या अनुग्रहासाठी किंवा संत रामपालजी महाराजांच्या मिशनमध्ये जुडण्यासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? संत रामपालजी महाराज यांचा अनुग्रह घेण्यासाठी 1ही रुपया मोजायला लागत नाही. आश्रममध्ये सगळं मोफत भेटत असतं. नामदीक्षा घेतल्यानंतर साधकाला रक्षासूत्र, परत जलामृत आणि गुरुजींचा फोटो हा एकदम फ्रीमध्ये मिळत असतो. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951
किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.